मला वाटतं आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करावी. नमस्कार नवी मुंबईकर, मी प्रतिपदा आपल्या सर्वांचं स्वागत करते संवाद आपुलकीचा या वेबिनार मध्ये. विषय अर्थातच असणार आहे कोरोना. सगळ्या जगामध्ये ऑलमोस्ट जगभरातल्या 200 देशामध्ये याचा प्रसार झालेला आहे आणि आपण बघत आहोत की दिवसेंदिवस या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहेत. बऱ्याच स्टॅटिस्टिक नुसार किंवा बऱ्याच संशोधनानुसार जुलै अंती ही संख्या 7 लाखाच्या घरात पोहोचेल आपल्या भारतामध्ये, असं बऱ्याच जणांचं भाकीत आहे. गेले कित्येक दिवस आपण बघत आहोत आपल्या नवी मुंबईमध्ये देखील या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सध्या पावसाळ्याचे साथीचे आजार आणि कोरोना असं दुहेरी आव्हान आपल्या सर्व नागरिकांसमोर आहे. आणि म्हणूनच आज आपल्या प्रभाग क्रमांक 82 मधील समाजसेवक माननीय श्री विजय साळेजी आज आपल्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर आज आपल्या सोबत वैद्यकीय मार्गदर्शन करण्यासाठी असणार आहेत डॉक्टर अर्चना शहा. मी तुम्हा दोघांचंही आजच्या या वेबिनार मध्ये स्वागत करते. आजच्या वेबिनार मध्ये प्रामुख्याने आपण 4 गोष्टींवर बोलणार आहोत. सर्वात आधी आपण आपल्या सध्याची प्रभागाची सध्याची जी कोविडची परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत. त्यानंतर वैद्यकीय मार्गदर्शन होईल. पुढे आपण आपल्याच प्रभागामधील काही नागरिक आहेत की ज्यांनी या कोविड वरती सक्सेसफुली मात केलेली आहे, याला यशस्वीरित्या झुंज दिलेली आहे, अशा नागरिकांचा अनुभव आज इथे आपण जाणून घेणार आहोत. आणि सरतेशेवटी आपल्या नागरिकांसाठी काही सूचना असतील. मी विनंती करते श्री विजयजी साळे यांना की त्यांनी कृपया आपल्या प्रभागामध्ये सध्याची कोविडची परिस्थिती काय आहे, किती रुग्ण आहेत, किती रुग्ण बरे होत आहेत, हे आवर्जून सांगणं गरजेचं आहे आपल्या नागरिकांसाठी. त्याच सोबत मागील 3 महिन्यामध्ये आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत आपल्या नागरिकांचा यापासून बचाव करण्यासाठी, त्याविषयी संवाद साधावा. धन्यवाद. नमस्कार, मी विजय साळे. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना आभार मानतो की आपण या वेबिनारमध्ये वेलकम झालेले आहात. सर्वप्रथम 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत या जुईनगर प्रभागामध्ये बरेचशा प्रमाणामध्ये आम्ही हा कोविडचा जो प्रसंग आहे, कोविडचे जे होणारे वाढते रुग्ण आहेत त्यांना रोखण्यासाठी भरपूर प्रमाणात उपाययोजना केल्या. शासनाने त्यांच्यातर्फे मार्गदर्शन करतच आहात शासन. पण महत्वाचं म्हणजे प्रामुख्याने आम्ही जी सुरुवात केली ती मास्क वाटप पासून. आम्ही जवळपास 5,000च्या वरती लोकांना मास्क वाटप केले सुरुवातीला. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आम्ही लोकांना धान्य वाटप केलं. नंतर प्रादुर्भाव वाढायला लागला म्हणून आम्ही जंतुनाशक फवारणी सुद्धा केली. आणि लोकांना कुठे बाहेर मार्केटला जायची गरज लागू नये म्हणून आम्ही सोसायटीमध्ये लोकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला. ह्या प्रामुख्याने आम्ही केलेल्या उपाययोजना होत्या.
पण नागरिकांची संख्या तरी सुद्धा काय होतं, आपल्या इथून जे नागरिक मुंबईला जातात कामावर वगैरे किंवा इतरत्र भाजीपाला घेण्यासाठी जातात, त्यांच्यामुळे काय झालं होतं, की थोडेसे आपल्या इथे कोविडची पेशंटची जी दिवसेंदिवस वाढण्याची संख्या ती जास्त होत चालली होती. त्या अनुषंगाने मागे फाटक सुद्धा बंद करण्यात आलं होतं. पण आपण नंतर ते फाटक लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर ते फाटक पुन्हा चालू केलं होतं. मला हेच सांगायचंय, की हे सर्व करत असताना आपला सहभाग हा नेहमीच महत्वाचा आहे. नुसतं आम्हीच किंवा आपण ह्या गोष्टी न करता आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून केला तर खूप चांगलं आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, की नवी मुंबई ही आता सध्या संपूर्ण त्यांचा कारभार आहे, तो पालिका प्रशासनाच्या हातात गेलेला आहे. पालिका प्रशासनाच्या हातात गेला असताना मी एक आपला सेवक म्हणून, आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ना, आपल्याशी नेहमी संवाद साधू इच्छित असतो. काय होतं, हे आज डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यामागचं कारण काय असेल? ते महत्वाचं असं आहे, की काय होतं, कोविडमुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला पोहोचता येत नाहीये. जिथे सोसायटीमध्ये कोविड पेशंट उद्भवतात, तिथे आमची फवारणी होतेच. लोकांना आम्ही भरपूर प्रमाणामध्ये मागे आयुष जे आहे आपलं, त्या आयुषतर्फे आम्ही त्या लोकांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या 5,000च्या वरती वाटप केल्या होत्या. आम्ही काम करत असताना संपूर्ण जुईनगर प्रभागामध्ये काम करत असतो. महत्वाचं म्हणजे आम्ही आपली काळजी घेतो, पण आपण सुद्धा काळजी घेणं खूप आवश्यक असतं. आता आम्ही बघतोय, की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नागरिकांना भरपूर प्रमाणामध्ये बेड मिळत नाहीयेत. बेड मिळत नसताना रात्री 11 असू का 12 असू, आम्हाला नेहमी लोकांचे वारंवार फोन वगैरे येत असतात. मग त्या अनुषंगाने लोकांना बेड उपलब्ध करून देणे. काही लोकांची बिलं खूप जास्त झालेली आहेत. त्यांची बिलं सुद्धा कमी करून दिली गेलेली आहेत. पण हे करत असताना आपल्या बाकी आजारांच्या व्यक्तींकडे सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही बाकी जे हॉस्पिटल आहेत नवी मुंबईचे त्यांना नंबर सुद्धा मागे शेअर केले होते. आपल्या नवी मुंबई जुईनगरमध्ये जी दुकानं आहेत, मेडिकल्स आहेत, त्यांचेच आम्ही लिस्ट बनवून सगळ्यांना नागरिकांना पाठवली होती, की बाबा तुम्ही कॉल करा आणि कॉल करून जेवढे होऊ शकेल तेवढं होम डिलिव्हरी घ्या. हा जो रोग आहे तो संसर्गजन्य आहे. संसर्गजन्य असल्यामुळे आज प्रशासनाने आपल्याला सांगितलं होतं, की एकमेकांमध्ये अंतर ठेवा. ते अंतर आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते अंतर आपल्या माणुसकीमध्ये नसलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकाच्या जवळ जात आहेत आणि प्रत्येकासमोर जात आहे. ते जात असताना फक्त आम्हाला एकच विनंती आहे, की आपण आपली दक्षता घ्यावी. त्यासाठी जर आपल्याला काही सहकार्य लागलं, तर मी माझा स्वतःचा नंबर तुम्हाला दिलाच आहे. त्याचबरोबर माझ्या जे सहकारी मित्र आहेत, आपल्या जुईनगरचेच आहेत, त्यांच्या सगळ्यांचे नंबर मी आपल्याला शेअर केले. मध्यंतरी सांगितलं सुद्धा होतं, की ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. जेणेकरून आम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतो आणि आपल्याला ह्या करोना संकट काळामध्ये जास्तीत जास्त सहकार्य करू शकतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. आपण खरंच आपल्या प्रभागामध्ये खूप चांगल्या रीतीने आपलं काम सुरू आहे आणि खूप जिकिरीने आणि खूप एक कुटुंबाचाच सदस्य असल्याप्रमाणे आपण सगळ्या नागरिकांची काळजी घेत आहात. त्याबद्दल खरंच आपलं शतशः आभार. यापुढे आपण जाणून घेऊया, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की कोरोना कसा होतो. त्याच्यानंतर तो एकमेकांच्या संपर्कातून होतोय. त्याच्यानंतर आपण एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, मास्क लावले पाहिजेत, सॅनिटायझर वापरले पाहिजेत. याचा सतत भडीमार आपल्यावरती होतोय. पण याची नक्की लक्षणं काय, याची उपचार पद्धती काय, क्वारंटाईन कसं उपयोग आहे, या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कोरोनावरती मार्गदर्शन करण्यासाठी आहेत डॉक्टर अर्चना शाह. मी त्यांचं स्वागत करते. तत्पूर्वी नागरिकांनी त्यांचे कोरोनावरचे जर काही प्रश्न असतील तर ते कृपया चॅटबॉक्स मध्ये टाईप करून विचारावेत. तसेच फेसबुकच्या माध्यमातून जे लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांनी देखील त्यांचे प्रश्न कमेंट मध्ये टाईप करून विचारावेत. डॉक्टरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. मी आता डॉक्टर अर्चना शाह यांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मार्गदर्शन सुरू करावं. डॉक्टर येस हॅलो येस येस तुमचा आवाज प्रतिपदा येतोय डॉक्टर. ऐकतोय ना? येतोय ना? येस येस ओके. मी डॉक्टर अर्चना शहा. नमस्कार नवी मुंबईकर. मी डॉक्टर अर्चना प्रवीण शहा, सानपाडा सेक्टर 5 इथे प्रॅक्टिस करते. गेली 15 वर्ष प्रॅक्टिस करते. मी वेगवेगळ्या विषयांवर कॉर्पोरेट सेक्टर्स आणि एज्युकेशन सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देते. सर्वात प्रथम विजय साहेबांचे मनपूर्वक आभार. ते अक्षरशः जे काम करत आहेत या 3 महिन्यात आणि इथून पुढे जे काही जुईनगर त्यांचे जे एवढे फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्सला फॉलोअर्स न समजून एक फॅमिली समजतायत आणि जे काय ते कार्य करते कितीही प्रशंसा आणि कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि आज जो हा संवाद त्यांनी डिजिटल माध्यमातून ठेवलाय तोही उल्लेखनीय आहे. आता जे ऑडियन्सचे जे कोणी वेबिनार मध्ये जॉईन झालेले आहेत, ज्यांना कोणाला जॉईन नाही ते हा लाईव्ह प्रोग्राम जरूरच पाहतील. सर्वांचे मनपूर्वक आभार. कोविड-19
या महामारीत ज्या लोकांनी आपला जीव गमावलेला आहे त्या सर्वांना, त्यांच्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांना सद्गती प्राप्त हो. विजय साळे साहेबांच्या तर्फे, ऑडियन्सच्या तर्फे आणि मी आणि माझ्या परिवाराच्या तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी आहोत. आता कोरोनावर बोलायचं झालं तर कोरोनाची ओळख मी करून द्यायची आवश्यकता नाही, कारण 4 महिने झाले कोरोनानं स्वतःची ओळख जगाला करून दिली आहे. ना त्यांनी जात पात, श्रीमंत गरीब, सेलिब्रिटी किंवा रस्त्यावरचा असं कुठलीही वर्ग सोडलेला नाही. त्यांनी सगळ्यालाच कचाट्यात आणलेले आहे. तरी पण मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे. त्याच गोष्टी जरी सांगणार तरी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान होईल. सर्व पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, सफाई कामगार स्वतःच्या जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. स्वतःच्या फॅमिलीला टाइम न देता, कुठल्याही सुट्ट्यांची पर्वा न करता सध्या जे तत्पर आहेत अशांना, जसं सैनिक कसं आपलं बॉर्डरवर अहोरात्र काम करत असतं, आपल्याला प्रोटेक्ट करत असतं, तसे हे सगळे वर्ग आपल्याला सहकार्य देत आहेत. तरी तुमचं सहकार्याची ही अपेक्षा आहे. प्लीज हेल्प अस टू हेल्प यू, एवढी मी कळकळीनं विनंती करते. आपुलकीचा संवाद आहे म्हणून आपुलकीनं सर्वांना विनंती करते परत एकदा की हेल्प अस टू हेल्प यू बेटर. आपले सर्व वारकरी बंधू, वारकरी भक्त आणि भगिनी दरवर्षी यावेळेस यात्रेची वाट पाहतात, माऊलीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. आपण जरी माऊलीकडे पोहोचू शकत नसलो तरी माऊलीचं आपल्याकडे लक्ष आहे हे मी तुम्हाला कळकळीनं सांगते. माऊलीचे आशीर्वाद, माऊलीचा पाठिंबा आपल्या मागे आहे. हे संकट मोठं आहे तेव्हा आपल्याला जास्त धीराने आणि जास्त संयमाने घेण्याची आवश्यकता आहे. हे संकट निघून जाताच पुढच्या वर्षी आपण जास्त जोमाने आणि जास्त आनंदाने हा सण साजरा करूया, या वारीला परत जाऊया. त्याच्यासाठी आपण सजग राहण्यासाठी आता सध्या थोडासा संयम धरला पाहिजे. आता कोरोनाकडे वळूया, जी कोरोनाची सध्या परिस्थिती विजय साहेबांनी सध्या सांगितलेलीच आहे, पण मी एकंदर तुम्हाला परिस्थिती सांगते की केसेस वाढत आहेत. लॉकडाऊन थोडासा रिलीज केल्यामुळे केसेस थोड्याशा वाढत गेल्या, इकडून तिकडे प्रवास करण्या इतपत किंवा काही स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स न पाळल्या बाबतीत केसेस जरी वाढत असल्या तरी त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की डेथ रेट कमी आहे आणि रिकव्हरी रेट खूप जास्त आहे. कारण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर केसेस याच्या त्याची विभागणी केली जाते, ते तुम्हाला सांगते. सर्वात जमेची भाग अशी की याच्यावर एक औषध आलंय ग्लेनमार्क कंपनीचं, फॅबीफ्लू हे टॅबलेट आहे आणि रेमडेसिवीर हे इंजेक्टेबल वायल आहे जे हॉस्पिटलमध्ये दिलं जातं. फॅबीफ्लूचा डोस 5 दिवसाचा आहे आणि रेमडेसिवीर हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये दिलं जातं. ह्याच्यावर बऱ्याच समाधानकारक आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आले आहेत. आता पॉझिटिव्ह शब्द ऐकला की आपल्याला थोडासा थरार होतो नाही का, किंवा आपल्याला कुठलीच इम्पोर्टेड गोष्ट किंवा आपल्याला प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह पाहिजे असते, पण कोविड-19 पॉझिटिव्ह आपल्याला नको आहे. लवकरात लवकरच ICMR भारत बायोटेकला परमिशन दिली आहे वॅक्सिनची. 6 महिने किंवा वर्ष केव्हा येईल वॅक्सिन बाजारात हे मला आता निश्चितता सांगता येत नाही, पण आपण आपली काळजी कशी घ्यायची म्हणजे आपला परिवार, आपला नेबरहुड आणि बाकीच्यांचं संकट निघून जाईल याच्यावर आपण थोडक्यात थोडंसं अधिक प्रकाश टाकूया. कोरोना व्हायरस सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगितली तुम्हाला की वॅक्सिन येणार आहे थोडक्यातच, टॅबलेट्स आहेत आणि डेथ रेट कमी आहे आणि रिकव्हरी रेट जास्त आहे. आता माइल्ड आणि मॉडरेट केसेसवर फॅबीफ्लू चालतं. माइल्ड आणि मॉडरेट केसेस लवकरात लवकर रिकव्हर होतात. सिव्हिअर केसेस म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, लंग इन्फेक्शन आहे, किडनी इन्फेक्शन आहे, त्यांना ज्या दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज आहेत, अशाच केसेस थोड्याशा क्रिटिकल होत आहेत. पण बाकी जी काही यंत्रणा डॉक्टर्सची चालू आहे, बऱ्याचशा गोष्टींवर आपण मात करत आहोत. कोरोना व्हायरस आणि कोविड-19 यातला मी तुम्हाला आता फरक सांगते. कोरोना व्हायरस हे नेहमीच अस्तित्वात होतं, म्हणजे जे सायनस, कॉफ, कोल्ड आणि अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स. आणि कोविड-19 हा SARS-CoV-2 या जातीचा स्ट्रेन आलेला आहे, म्हणूनच याला नॉव्हेल कोरोना व्हायरस हे नाव देण्यात आहे. कोरोना व्हायरस आणि कोविड-19 आता पावसाळ्याचे जे साथीचे रोग आहेत, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू आणि इतर व्हायरल इन्फेक्शन्स आणि कोविड-19 ची लक्षणं,
थोडीशी मिमिक होतात, म्हणजे फीवर आहे, बॉडी एक, हेडेक, नाकातनं पाणी गळणे, खोकला. पण तरी कोविड-19 तुम्हाला क्लासिकल सिम्पटम्स सांगते, जेणेकरून एक तर तुम्ही त्या संपर्कात आलेला पाहिजे, जो कोविड सस्पेक्ट आहे किंवा कोविड पॉझिटिव्ह किंवा रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हाय ग्रेड फीवर येतो, सुका खोकला येतो, दम लागतो, अतिशय धाप लागते. आणि आता थोड्याच दिवसात नवीन लक्षणं समोर आलेली आहेत, ती म्हणजे बॉडीवर रॅशेस येतात, काही जणांना जुलाब होतात आणि तोंडाची चव जाते किंवा वास जातो. पण सर्वांनाच सगळी लक्षणं येतात असं नाही. खास करून ज्यांना धाप लागते किंवा दमा लागते किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबिटीज, हार्ट किंवा इतर काही आजार आहेत किंवा ज्यांना अस्थमा आहे, दम लागतो, अतिशय धाप लागते, त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरचं मार्गदर्शन जरूर घ्यावं. घरी निष्काळजीपणे किंवा घाळ बसू नये. पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन सॅच्युरेशन जरूर तपासून घ्यावं. ऑक्सिजन सॅच्युरेशन जर 92च्या खाली असेल तर त्वरित हॉस्पिटल ऍडमिशनची गरज आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं फॅमिली डॉक्टरच्या संपर्कात जरूर राहावे. सेल्फ मेडिकेशन कुठल्याही प्रकारे करू नये. औषध न घेतलेलं बरं, पण सेल्फ मेडिकेशन अतिशय आणि अतोनात डेंजरस आहे. जसं बघा, आपण ड्रेस शिवायला टेलरकडे जातो ना, आपण स्वतः नाही शिवत. कित्येक जणांना स्वतःचे ड्रेस स्वतःला शिवता येतात. किंवा आपण नळ बिघडला तर प्लंबरला बोलवतो, आपण स्वतः नाही डागडुजी करत, कारण दुसरंच बरंच काहीतरी होऊन जाईल. मग आपलं जे शरीर आहे, जे आपलं मंदिर आहे, त्याच्या बाबतीत आपण स्वतः हेळसांड करणं योग्य नाही. आणि सध्या तरी महामारीच्या काळात योग्य नाही, कारण सिम्प्टोमॅटिक सगळे फ्लू बरोबर मिमिक होतात. आता मी तुम्हाला सांगते की कोरोनाबद्दल आपण उपाय कसे घ्यायचे. एक स्वच्छतेचे आणि एक प्रतिबंधक. आता स्वच्छतेकडे आपण वळूया. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे कमीत कमी 6 फुटाचा अंतर, 2 माणसांमध्ये 6 फुटाचा अंतर ठेवायचा आहे. ज्यांना जमेल, ज्यांना गरज असेल त्यांनीच घराबाहेर निघावं. शक्यतो सिनियर सिटीजन्स किंवा ज्यांना असे आजार आहेत त्यांनी घराबाहेर निघू नये. आता टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच लोकांना एज्युकेशन सिस्टम घरी आलेली आहे, स्कूल कॉलेजेसची किंवा वर्क फ्रॉम होमच्या सुविधा आलेल्या आहेत. ज्यांना शक्य आहे सिनियर सिटीजन्सची मदत करणं, जीवनावश्यक उपयोगी वस्तू घरी आणून देणं किंवा ऑनलाईन होम डिलिव्हरीचे ऑप्शन्स, म्हणजे आपला संपर्क बाहेरच्या जगात बाहेर तूर्तपणे थोडासा तरी टळेल. कारण बाहेर कुणी सस्पेक्ट आहे किंवा असिम्प्टोमॅटिक कॅरियर आहे हे आपल्याला समजणार नाही. कोरोना अन्नात न पसरत नाही, पण आपण जर बाहेरून वस्तू आणली आणि त्या माणसाने त्याच्यावर खोकला असेल, शिंकला असेल, आपण त्या वस्तूला हात लावून तेच हात आपण डोळा, कान आणि तोंडाला लावले तर पसरण्याची शक्यता आहे. कारण हे जे एंट्री पॉइंट्सच एअरबॉर्न आणि ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. म्हणजे हे जे एंट्री पॉइंट्स आहेत डोळा, नाक आणि तोंड. तर दुसरी महत्वाची गोष्ट सोशल डिस्टन्सिंग नंतर ही की वारंवार डोळ्याला, नाकाला आणि तोंडाला हात लावू नये. मास्क वापरावा. शक्यतो रियुजेबल मास्क वापरावेत, डिस्पोजेबल नको. मास्क संपले असतील तर जो आपला रुमाल असतो, जेंट्स रुमाल त्यातल्या त्यात मोठा असतो, तोच आपण दुपदरी केला तरी चालेल. N95 किंवा 3 प्लाय मास्कची सर्वसाधारण माणसांना गरज नाही. फक्त डॉक्टर्स आणि डॉक्टर रिलेटेड प्रोफेशन्स किंवा जे अगदी रिस्क आहेत त्यांनाच या मास्कची गरज आहे. ग्लोव्ज घालून जावेत, ते सुद्धा शक्यतो जर झाले तर डिस्पोजेबल न यूज करता रियुजेबल ग्लोव्ज हवे. कारण सर्वसाधारण मास्क कदाचित आठवड्यात 15 दिवसातच बाहेर निघेल, त्यामुळे त्याला डिस्पोजेबल ग्लोव्जची आवश्यकता नाही, पण ग्लोव्ज जरूर घालून जावे. बाहेरनं तुम्ही कुठलीही वस्तू घरात आणली तर मिनिमम ते 3 दिवस तरी स्पर्श न करता त्याला तिथेच ठेवावे. सॅनिटायझर स्प्रे करावे त्याच्यावर. आणि दूध किंवा दही असले कुठलेही पदार्थ आणले तर उकळलेल्या पाण्यात उकळून घ्यावेत ते बॉइल्ड वॉटरमध्ये आणि मग फ्रीजमध्ये त्याला ठेवून देणे. सोशल डिस्टन्सिंग झाले. आणि आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी ब्लीचिंग पावडर, व्हिनेगर, कापूर, मीठ यांनी आपलं फ्लोर क्लिनिंग करून घेणे. टेबल टॉप्स, सरफेसेस, डोर नॉब्स हे साफ करून घेणे. किंवा नुसतं मिठानेही, कारण मिठानेही घर निर्जंतुक होते आणि नकारात्मकता ऊर्जा निघून जाते. घरात कापूर, लवंग, दालचिनी
आणि तेजपत्ता याचा धूर सोडणे. काही जणांना धुराची जर ॲलर्जी असेल किंवा अस्थमा असेल तर त्यांनी आठवड्यात एकदा किंवा दोनदा नक्कीच करावे, कारण नकारात्मकता ऊर्जा पण जाते आणि दॅट इज द बेस्ट डिसइन्फेक्टंट आणि जर्मिसाइड. सोडियम हायपोक्लोराईडचा कॅन बाजारात मिळतोय, त्याचं डायल्युशन 1:10 आहे. मग तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला ते सॅनिटाईज करू शकता. तुमच्या कार आहे, टू व्हीलर्स आहेत किंवा घरात सुद्धा आठवड्यातनं एकदा दोनदा सॅनिटाईज करून घेऊ शकता. दॅट इज द बेस्ट डिसइन्फेक्टंट आणि जर्मिसाइड. आता आपण रोग प्रतिकार शक्ती आपली कशी वाढायची, कारण कोरोना केव्हा जाईल, कोविड-19 हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण सगळे शास्त्रज्ञ त्याच्यावर वर्क करत आहेत. पण याचा कुणावरही सध्या डेफिनेट हे केव्हा जाईल असं कोणीही सांगू शकत नाही. तर मी तुम्हाला कोरोना बरोबर कसं राहायचं, तुम्ही म्हणाल हे काय सांगतायत मॅडम, पण हो, सध्याची परिस्थिती तशीच आहे की कोरोना बरोबर कसं राहायचं. स्वच्छतेचा अजून एक पॉइंट जो चुकून राहून गेला तो म्हणजे आपण आपले हात स्वच्छ धुणे. बाहेरून आल्यावर सर्वप्रथम हात स्वच्छ धुणे, कोपऱ्यापासून व्यवस्थित. हात धुण्याचे बरेच व्हिडिओज आहेत. कोपऱ्यापासून 30 to 40 सेकंड धुणे. मग तो कुठलाही साबण चालेल, लाईफबॉय किंवा डेटॉलची आवश्यकता नाहीये, कारण मी हे दोन्ही नाव घेऊ शकत नाही, तो काय हा स्पॉन्सर्ड प्रोग्राम नाहीये. पण कुठलेही साबण चालतील, कारण तुमचं 30 to 40 सेकंड हे जरूर पाहिजे, तर तो व्हायरस जाऊ शकतो, नाहीतर नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दर 3 तासाने गरम पाणी पिणे, हळद आणि दूध हे गरम करून पिणे. ज्या लोकांना दुधाने गॅसेस होत आहेत त्यांनी हळद आणि पाणी पिणे. आर्सेनिकाल 30 हे औषध साहेबांनी बऱ्याच प्रमाणात वाटप केलं. त्याचं नीट योग्य परीने घेणे. 1 ते 10 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये 2 पिल्स 3 दिवस आहेत अनुषापोटी, आणि 10 वर्षाच्या पुढे कुठल्याही माणसाला, मग त्याला डायबिटीज असो किंवा कुठलेही आजार असो, एक्सेप्ट प्रेग्नंट फिमेल्स, 4 पिल्स 3 दिवस उपाशी पोटी घ्यायचे आहेत. त्या 3 दिवस कच्चा कांदा, लसूण, कॉफी याचं सेवन करू नये, नाहीतर त्या औषधाचा तितकासा चांगला परिणाम होत नाही. त्याचे साईड इफेक्ट्स होत नाही, पण त्याचे बेस्ट रिझल्ट येत नाहीत. आर्सेनिकाल ना हे प्रिव्हेन्शन आहे ना ही ट्रीटमेंट आहे, पण आपली रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी ते आहे. अर्धा ते पाऊण तास व्यायाम करणे, म्हणजे व्यायामाने ब्लड सर्क्युलेशन वाढतं. घरात बसून अधिक वजन वाढता कामा नये. मधी लॉकडाऊन रिलीज केला होता तेव्हा सगळ्यांनी बाहेर गर्दी केली वॉकला. मास्क घालणं प्रतिबंधकारक आहे, पण विदाऊट मास्क आपल्याला वॉक करता येत नाही. तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करेन की बरेच फिटनेस ऍप्लिकेशन्स आहेत, तुम्ही ते डाउनलोड करून घरातच अर्धा ते पाऊण तास तुम्ही चाला, कारण चालणं हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. सगळ्याच वर्गांना सहज आणि सोपा आहे आणि त्याचे काही दुष्परिणाम पण होत नाहीत. योगासन करू शकता, पण योगासनाचा तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. तुम्हाला कोणी योगाचं माहित असेल टीचर तर त्याचं मार्गदर्शन घ्या. टीव्हीवर बरेच ऑनलाईन कोर्सेस आहेत, पण टीव्हीवर बसणाऱ्या माणसाला तुम्ही कसं करताय हे कसं समजणार. त्यामुळे तुमची कंबर मान ही लचकली गेली नाही पाहिजे. तुम्हाला हे सोडून दुसराच काही उद्भवलं नाही पाहिजे, कारण सध्या बाहेर जाणं टाळा म्हणतोय, मग दुसरं काही झालं तर बाहेर जाणं शक्य नाहीये. प्राणायाम करा. प्राणायाम सध्याच्या काळात जास्त उपयोगी आहे ह्याच्यासाठी मी सांगते, कारण ऑक्सिजनची बाहेरची गरज पडू नये. आपल्याला जे ऑक्सिजन अवेलेबल आहे, आपलं लंग ऑक्सिजन टेकिंग कॅपॅसिटी हे वाढतं. प्राणायाम ध्यान यांनी तुम्हाला कोरोना होणार नाही असं मी नाही सांगत, पण निदान तुम्ही माइल्ड केसेसमध्ये जाल, मॉडरेट केसेसमध्ये जाल, लवकर तुमचा रिकव्हरी रेट होईल, तुम्ही कॉम्प्लिकेशन्स मध्ये नाही जाणार आणि तुमची लंग ऑक्सिजन इनटेक कॅपॅसिटी वाढेल. जे नोज आहे तो आपला फिल्टर आहे. नोजमध्ये जे सिलिया असतात तेव्हा जे प्रदूषित असते हवा ते टॉक्सिन्स फिल्टर करून टाकतं. रोज 15 मिनिटे सकाळी आणि 15 मिनिटे संध्याकाळी नियमितपणे ध्यान करा. त्याच्यासाठी सुद्धा बरेच ऍप्लिकेशन्स आहेत. आता बघा, बऱ्याच जणांना या वर्षीचं कॅलेंडर आल्यावर बऱ्याच जणांनी ऑगस्ट सप्टेंबर जोडून सुट्ट्या कुठे जाण्याचा विचार केला असेल. ते सगळं यंदा 90% कॅन्सल होणार आहे. तर तुम्हाला कुठलेही जिथे ठिकाणी जायचं आहे, तुम्ही नैनितालला जाणार असेल किंवा बँगलोरला जाणार असेल, त्याचं सीन मागे ठेवा आणि जसं आज आपण व्हर्च्युअल संवाद करतोय तसं तुम्ही व्हर्च्युअल व्हिज्युअलाइज करा की तुम्ही नैनितालमध्ये आहे किंवा बँगलोरमध्ये आहे आणि 15 मिनिटे सकाळ संध्याकाळी ध्यान करा. ध्यानाचे फायदे तुम्हाला सांगते. क्रोध कमी होतो, एन्झायटी डिप्रेशन कमी होतं, निगेटिव्ह थॉट्स कमी होतं, अनावश्यक विचार, बरेच विचार येतात. मेंदू आपलं सतत कार्यरत असतं ना, जसे बाकीचेही ऑर्गन्स कार्यरत असतात. वी कॅनॉट स्टॉप थिंकिंग, पण आपण ऍटलिस्ट त्यातल्या त्यात चांगले विचार करू शकतो. अनावश्यक ताण कमी होतो.
विटॅमिन सी आणि विटॅमिन झिंक या आहारात समावेश करा. विटॅमिन सी आणि झिंकच्या गोळ्या घेणं शक्य नाहीये 3 ते 4 महिने, सगळ्यालाच ते प्रॅक्टिकल नाहीये. त्यातल्या त्या जे कोविड पॉझिटिव्ह आहेत किंवा कोविड सस्पेक्ट आहेत त्यांना 1-2 महिने घेण्याला सांगता येतं. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार घ्या. विटॅमिन सी ची गोळी ही 500 mg ट्वाइस अ डे ही घ्यायची आयडियली आहे. आता सध्या 1.5 ग्रॅम सांगितलंय, पण तरी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या कनेक्टेड राहा. झिंक युक्त आहार जर मी तुम्हाला सांगितला तर शक्यतो तो डाएट मध्येच घ्या. म्हणजे ब्रॉकोली आहे, कॉलीफ्लॉवर आहे, आल्मंड्स आहे, नट्स आहेत, कॅश्यू नट्स आहे, फ्लॅक्स सीड्स आहेत आणि अळसी, चिया सीड्स आहेत. तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतील. तीळ आहे, मग तीळ सफेद तीळ चालेल, काळे तीळ चालेल, पॉलिशचे चालतील, अनपॉलिश चालतील, कुठलेही. पण जसं आपण मुखवास खातो तसं तुम्ही तीळ आणि अळसी हे सकाळ संध्याकाळ घ्या. म्हणजे तुम्हाला डाएटच्या द्वारेच झिंक पण मिळेल. विटॅमिन सीचा जर प्रश्न आला तर टोमॅटोज आहेत आणि जी काही सध्या रसाळ फळं मिळत आहेत, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, जे काही तुम्हाला अवेलेबल आहे ते तुम्ही घ्या. आणि मी टेक्नॉलॉजीचे आभार मानते. बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे आपण जवळ येतो आहे. बऱ्याच जणांचे वर्क फ्रॉम होम सुरळीत चालू आहे. त्यामुळं ऑनलाईन एज्युकेशन, स्कूल आणि कॉलेज हे ठप्प न होता घरून आपल्याला अभ्यास करता येत आहे. आपण त्याच्याशी वंचित होऊ शकत नाहीये. त्यामुळे जितकी इकॉनॉमी ठप्प होऊ शकते त्याची कमी क्षती पोचली. मी असं नाही म्हणत की संपूर्णपणेच व्यवहार सुरळीत चालू आहेत, पण तरी टेक्नॉलॉजीचे खूप खूप आभार. पण सोशल मीडिया, व्हॉट्सअपचे जे फेक मेसेजेस आहेत, फेक न्यूज आहेत, व्हिडिओज आहेत, प्लीज कृपया कोणालाही शेअर करू नका अनलेस अँड अंटिल तुम्ही खूप शुअर आहात की तुम्ही काय शेअर करताय. शेअर करायचं असेल तर तुम्हाला ज्याची खात्री आहे ते तुम्ही शेअर करा. अनावश्यक गोष्टी कॉपी आणि पेस्ट करू नका. रोज उठल्यावर जसं तुम्ही मोबाईल चार्ज करता, तो मोबाईल चार्ज केल्यानंतर स्वतःला रिचार्ज करा, स्वतःला रिफ्लेक्ट करा, स्वतःला अंतर्मुख व्हा की तुमच्यात काय निगेटिव्हिटी आहे, तुमच्यात कुठल्या चुकीच्या गोष्टी आहेत. या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला फॅमिली टाइम आहे, तो तुम्ही त्याचा सदुपयोग करा. सकारात्मकता व्हा. जास्तीत जास्त तुम्ही ध्यान आणि प्राणायाम केल्याने लगेच याचा तुम्हाला असर नाही दिसणार. जसं लोकल गरम पाणी पिण्याने आणि गरम हळदीने तुम्हाला लवकर असर दिसेल, तसा याने लवकर नाही दिसणार. पण काही काळाने 1 महिना, 2 महिने, 15 दिवस निश्चितच तुम्हाला शांतता येईल, संयम येईल. तुमच्या खाण्यावर संयम येईल, तुमच्या विचारांवर संयम येईल. तुमचे अनावश्यक विचार हे फिल्टर होतील. कृतज्ञता व्यक्त करा. रोज सकाळी उठून कृतज्ञता व्यक्त करा. कुरकुर आणि किरकिर न करता कृतज्ञता व्यक्त करा. परमेश्वरानं जे तुम्हाला दिलेले, तुम्हाला आणखीन एक दिवस दिला जगण्यासाठी, आणखीन एक दिवस तुमचे मिस्टेक्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणखीन एक दिवस तुम्हाला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुमचं योगदान देण्यासाठी. तेव्हा कृतज्ञता सकाळीही व्यक्त करा आणि रात्रीही व्यक्त करा. प्रार्थना करा की आपण या संकटातनं लवकरात लवकर बाहेर पडू किंवा याचा प्रादुर्भाव आपल्यावर कसा कमी होईल. प्रार्थना करताना विश्व प्रार्थना करा की हे परमेश्वरा, सर्व विश्वाला कोरोना संकटातनं लवकर मुक्त होऊ दे किंवा याचा प्रादुर्भाव कमी होऊ दे. केवळ आपल्या सोसायटी आणि आपल्या गल्ली बोळापर्यंत प्रार्थना करू नका, कारण जेव्हा आपण कृतज्ञतेच्या भावाने आणि संपूर्ण श्रद्धे आणि भक्तीने जेव्हा युनिव्हर्सला मागतो, आपण पण विश्वाचा भाग आहे, तेव्हा त्या प्रार्थना निश्चितचपणे पूर्ण होतात. आणि जसं मी बोलले की पर्यावरणाची थोडी तरी काळजी घ्या. पर्यावरण आपल्याला साथ घालतंय. पर्यावरणाने आपल्याला एवढं सगळं दिलं. रियुजेबल ग्लोव्ज, रियुजेबल मास्क वापरा. एकदा तुम्हाला निश्चितचपणे खर्च होईल, थोडासा जास्त खर्च होईल, पण ते तुम्हाला ऍटलीस्ट 6 महिने, वर्ष, 2 वर्ष ते वापरता येईल. डिस्पोजेबल ग्लोव्ज प्रत्येकाला आवश्यकता नाही, कारण याचा जो गार्बेज निघेल तो कोरोना नंतर अधिकच जास्त हिनियस असणार आहे, अधिकच जास्त खूप प्रमाणात डेंजरस असणार आहे याचा. कारण ग्लोव्ज आणि मास्क किंवा हेडगेअर या सगळ्याचे जे पॉइझनस केमिकल्स आहेत त्याचा जास्त पर्यावरणावर दूषित परिणाम होणार आहे. आपण पर्यावरणाला काय देऊ शकतो, ऍटलिस्ट एवढं तरी देऊ शकतो, आपण आपल्या पुढच्या जनरेशनला काय देऊ शकतो, चांगल्या व्हॅल्यूज, एथिक्स आणि ऍटिट्यूड देऊ शकतो. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ना, यूज अँड थ्रोचा ऍटिट्यूड करू नका. घेतलं, वापरलं.
जे आपण यूज अँड थ्रोचा ऍटिट्यूड करतोय तोच आपला माणसांमध्ये पण होतोय. गरज लागली की माणसाला वापरायचं आणि थ्रो करायचं. तर प्लीज तसा ऍटिट्यूड ठेवू नका. जो तुम्ही ठेवाल तो तुमच्या जनरेशन्सला पास कराल. हीच कळकळीची माझी विनंती. मी परत एकदा कळकळीनं विनंती करते सर्व नवी मुंबईकरांना जे हे पाहतायत, प्लीज हेल्प अस टू हेल्प यू. ज्या कुणाला हे आवडलं, ज्या सगळ्यांनाच हे आवडलेले असेल, मी तुमचे समाधानकारक सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत. विजय साहेबांसारखं आपल्याला एवढं मोठं कार्य करता येत नाही. इतक्या मोठ्या लेवलपर्यंत आपण जरी पोहोचू नसेल शकत तरी कमसे कम या 4 ते 6 महिन्यात एका कुटुंबाला आधार द्या, ज्याची जशी आर्थिक शक्ती आहे. एका कुटुंबाला जरी शक्य नसेल तरी मिनिमम एका माणसाला त्याच्या जीवनावश्यक वस्तू पोहोचोपर्यंत एवढं तरी आपली कॅपॅसिटी आपण ठेवूया. आणि प्लीज थोडक्यात मी धन्यवाद. थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. आपण नुसतं आरोग्य नाही तर सामाजिक, भौगोलिक, शैक्षणिक, पर्यावरण, आर्थिक, मानसिक, शारीरिक, आत्मिक अशा सगळ्याच बाजूवर भाष्य केलेलं आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांनाच आपलं बोलणं खूप आवडलेलं आहे. मला वाटतं आपण आपल्या आता प्रश्नांकडे वळूया. आपल्याला बरेचसे प्रश्न इथे आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो आहे मिनल डोकले यांनी. मला फक्त चॅटबॉक्स मध्ये वरती जावं लागेल थोडंसं प्रश्न वाचण्यासाठी. जस्ट अ मिनिट. मिनल डिकोले विचारतात, वन्स वी टेकन ट्रीटमेंट इन हॉस्पिटल, आफ्टर दॅट नो हॉस्पिटल इज डुईंग टेस्ट अगेन टू चेक वेदर पेशंट इज निगेटिव्ह और स्टिल पॉझिटिव्ह. सो शी वॉन्टेड टू नो वाय टेस्ट इज नॉट डुईंग, असा त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, चालेल. हॅलो प्रतिपदा. येस येस, लाऊड अँड क्लिअर मॅडम. तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला. Good evening, Meenal. Thank you so much for watching this and attending this webinar. Meenal, right now we don't have so much of infrastructure, so much of facilities available where we can check the COVID-19 negative. But one thing is for sure that it takes 2 to 3 weeks for that test to become negative. And in mild and moderate cases, we never check a patient because it's not practically feasible. In any severe cases, where it is comorbidities and where it is the oxygen saturation is less, or in asthma patients only, we check it so that it becomes negative. But ideally in 2 to 3 weeks, the test becomes negative, the viral load reduces, it absolutely becomes negative. But after that also, it is essential that you take precautions for another 15 to 20 days because the weakness is still there in the body. Okay, thank you so much doctor for your information. पुढचा प्रश्न विचारलेला आहे रविराज जैन यांनी. ते विचारतात, असिम्प्टोमॅटिक कोरोना काय आहे आणि त्याची ओळख कशी करायची, त्याचं टेस्टिंग कसं करावं? हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल डॉक्टर? हो हो. हा, पुढचा प्रश्न रविराज जैन यांनी विचारलेला आहे. हो हो, ऐकलं मी. ऐकलं. असिम्प्टोमॅटिक कोरोना रवींद्र असं काही नसतं. जो कोणी त्या एरियातनं जाऊन आलेला आहे आणि जोपर्यंत तो त्याची टेस्ट करत नाही तोपर्यंत आपण शुअर शॉट सांगू नाही शकत की तो COVID-19 पॉझिटिव्ह आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं काय की सिम्पटम्स लक्षणं राहिलं असिम्प्टोमॅटिक म्हणजे तो जर संपर्कात आला असेल रेड झोन मधनं, कंटेनमेंट झोन मधनं, कोविड सस्पेक्ट मधनं आणि त्यांनी फॅमिली डॉक्टरचं मार्गदर्शन घ्यावं. त्याचं जर ऑक्सिजन लेवल कमी असेल, काही ना काहीतरी लक्षणं जरूर असणार, त्याचं ऑक्सिजन लेवल सॅच्युरेशन जर बिलो 92 किंवा बिलो 90 ड्रॉप असेल तरच त्यांना हॉस्पिटल ऍडमिशन करावं. राहिलं त्याला काहीच लक्षणं नसतील तर त्यांनी घरच्या घरी 14 दिवस किंवा 3 आठवडे आपली स्वतःची काळजी घेणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, घरातनं होम क्वारंटाईन व्हावं, होम आयसोलेशन व्हावं आणि बाकीचे जे काही रोग प्रतिबंधक सांगितलेले आहेत ते पाळावेत. थँक्यू सो मच डॉक्टर. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे संध्या कोकाटे यांनी. त्या विचारतात, आता पावसाळ्यात जे थंडी ताप येऊ शकतो तर त्याची त्यांना भीती वाटते, तर त्याला कसं फेस करावं, त्यापासून कशी काळजी घ्यावी, असा त्यांचा प्रश्न आहे. हॅलो, थंडी ताप मी तुम्हाला बोलले की पावसाळ्याचे जे आजार आणि कोरोना COVID-19 हे जरा मिमिक होतात. पण दुसरे जे आजार आहे, एखाद्याला पावसाळ्यातच जर ॲलर्जी होत असेल आणि तो बाहेर कुठेही नसेल निघाला, त्याच्या कुठलाही संपर्क आला नसेल तर त्यांनी घाबरून जाता कामा नये. त्याला COVID-19 नाहीये. राहिलं तो जर भिजून आला असेल जस्ट बाहेरच किंवा आपल्या खिडकीतच हात टाकून ओले झाले असतील किंवा बाहेरनं जाऊन जस्ट आला असेल आणि ओले झाले असेल, त्याच्यामुळे जर त्याला सर्दी फिवर असेल तर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन औषधं व्यवस्थित घ्यावीत.
पण त्यांना पोहोचू नसतील शकले, व्हॉट्सअप व्हिडिओ कन्सल्टेशन बरेच अवेलेबल आहेत, जरी फिजिकली डॉक्टरकडे जाणं शक्य नसेल तरी, पण लगेच 3 ते 4 दिवसानंतर जर हाय ग्रेड फीवर नाही उतरला तरच लॅबमध्ये जाऊन चेक करणं हे सर्वात उपयुक्त. थँक्यू सो मच डॉक्टर. म्हणजे लक्षणांकडे ध्यान देऊन त्यानंतर आपण डॉक्टरांना अप्रोच करणं खूप गरजेचं हो आहे. हो. येस. पुढचा प्रश्न विचारलेला आहे सिद्धी नारकर यांनी. त्या विचारतात, चांगला प्रश्न आहे त्यांचा. मॅम, आय एम अ ब्युटिशियन वाईल डुईंग माय वर्क, हाऊ टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. See, the important thing is that you have to use gloves. Now, since I already said that probably for everyone it is not necessarily to use disposable gloves, but you are the ones who have to take care of yourself and clients, so kindly use disposable gloves. Sanitize the clients also before, after. Use sodium hypochlorite before and after every client goes, at least when you open your beauty parlor and when you shut your. Sanitize it, disinfect it. See, and use a scanner. That is the best thing, because if you are started doing it regularly, and take only one client at a time, no 2 or 3 clients, and there has to be a difference between at least a gap of half an hour or 1 hour between two. See to it that your staff is also protected. Take a scanner at your clinic if it is feasible for you. Check the temperatures so that you are also, because you will never know if someone is asymptomatic or a COVID suspect. And use masks regularly, and hand washing. Please concentrate on hand washing. ओके. सो मेंटेनिंग प्रॉपर सॅनिटायझेशन इज मस्ट Yes, yes. आहे. ज्या प्रोफेशन मध्ये त्या काम करत आहेत त्यानुसार. पुढे आपल्याला दीपक जगताप आहेत आणि सचिन पाटील आहेत. त्यांनी विजयजींना धन्यवाद सांगितले आहे या छान उपक्रमाबद्दल. पुढचा प्रश्न आहे भूषण ढोके. हे विचारत आहेत, एकदा कोरोना होऊन बरा झाल्यावर परत होऊ शकतो का? मला वाटतं हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे. मॅडम प्लीज, डॉक्टर परत प्लीज तरी तुम्ही सांगते, आन्सर जरूर द्या. सांगते, जरूर सांगते. नमस्कार भूषण, थँक्यू सो मच वेबिनार अटेंड केल्याबद्दल. COVID-19 ही जी स्ट्रेन आली आहे, सी बघा 2005 मध्ये स्वाईन फ्लू ही जी स्ट्रेन आली, स्वाईन फ्लूवर वॅक्सिन निघालं, आणि पण स्वाईन फ्लू हे वॅक्सिन 1च वर्ष त्याचा असर राहतो. पुढच्या वर्षी जर दुसरा स्वाईन फ्लू झाला म्युटेशन्सनं तर परत वॅक्सिन घ्यावं लागतं. तर एकदा ज्याला COVID-19 झालेला आहे, जो हॉस्पिटलमधून आलाय किंवा कोविड पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालेला आहे, त्याला परत COVID-19 होऊ नाही शकत, कारण बॉडी मेकॅनिझम वर्क्स ब्युटिफुली. ते स्वतःच अँटीबॉडीज क्रिएट करतात. पण 6 महिने, 2 वर्ष, 5 वर्षानंतर कोविडची दुसरी स्ट्रेन, दुसरा म्युटेशन, म्हणजे व्हायरस मल्टिप्लाय करतं वेगवेगळ्या स्ट्रेन्स डीएनए मध्ये किंवा आरएनए मध्ये, ते जर झालं तर ते होऊ शकतं. पण COVID-19 पुन्हा होण्याच्या शक्यता निल आहेत. ओके. थँक्यू सो मच डॉक्टर. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल सगळ्यांनाच. पुढचा प्रश्न संतोष कदम विचारत आहेत. ते विचारतात, टेस्ट रिगेन किती दिसतं आणि COVID-19 बाधित व्यक्तीची टेस्ट ट्रीटमेंट नंतर किती दिवसात पूर्णपणे येते? कोविड टेस्ट, प्रतिपदा एकदा क्वेश्चन रिपीट करता प्लीज. येस, मला देखील समजला नाही हा प्रश्न. ते विचारतात, COVID-19 बाधित व्यक्तीची टेस्ट आणि ट्रीटमेंट नंतर किती दिवसात पूर्णपणे येते? मला वाटतं टेस्ट केल्यानंतरचा जो रिझल्ट आहे त्याचा ते टाइम पिरियड विचारत आहे. हे बघा, COVID-19 टेस्ट जी नेझल स्वॅब केली त्याचा रिझल्ट 48 आवर्स नंतर येतो. आणि जसं मी ऑलरेडी बोलले की आपल्याकडे एवढ्या सोयी नाहीयेत आणि 2 to 3 वीक्स मध्ये शक्यतो रिकव्हरी होते. त्यामुळे COVID-19 निगेटिव्ह झाल्याचे आपण टेस्ट प्रत्येकावर करत नाही, पण जे रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत किंवा निगेटिव्ह आहेत हे 48 आवर्स मध्ये येतात. ओके. म्हणजे साधारण 2 हो, दिवसामध्ये साधारण 2 report- दिवसात. येस. येस येस येस. पुढचा प्रश्न आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर काय ट्रीटमेंट दिली जाते? हॉस्पिटलमध्ये COVID-19 हा आजार सर्वांसाठीच नवीन आहे, तेव्हा सगळेच प्रोटोकॉल्स परत परत रिव्ह्यू होत आहेत. मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू असा सारखा त्याचा काही फिक्स्ड प्रोटोकॉल नाहीये. म्हणजे फीवर असेल तर क्रोसिन दिली जाते, हायड्रॉक्सिक्लोरिन फॉस्फेट हे औषध दिलं जातं 5 दिवस, आणि त्याचे बरेच खूप छानसे रिझल्ट आहेत. पण ते देण्यासाठी सुद्धा ECG केला जातो, ब्लड प्रेशर चेक केलं जातं, पल्स ऑक्सिमीटर चेक केलं जातं. ज्याला एखाद्याला वीकनेस आहे त्याला IV लावली जाते, ज्याला वीकनेस नाही आहे, ज्याला अस्थमा आहे त्याला व्हेंटिलेशन केलं, त्याला
ऑक्सिजन दिलं जातं, नेब्युलायझेशन केलं जातं. शक्यतो नेब्युलायझेशन अवॉइडच करतायत, टॅबलेट्सच देत आहेत किंवा इनहेलर्स देत आहेत. जुलाब असेल तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे. खोकला जर झाला असेल तर तिथेही गरम पाणी देण्यात येतं आणि कॉफचे जे मेडिसिन्स आहेत किंवा कोल्ड असेल तर अँटी कोल्ड प्रिपरेशन्स देण्यात येतात. मग जी लक्षणं आहेत, जर फीवर असेल तर क्रोसिन आहे, जुलाब असेल तर त्याची औषधं आहेत. पण अँटीव्हायरल म्हणून फॅबिफ्लू हे दिलं जातं. फॅबिफ्लू ओरल मेडिसिन आहे, जे अजून मार्केटमध्ये सध्या तुटवडा आहे. लवकरात लवकरच ग्लेनमार्क कंपनीनं प्रोडक्शन करून येईलच. पण रेमडेसिवीर वॅक्सिन हे रेमडेसिवीर इंजेक्शन हे दिलं जातं वायल 5 दिवस. आणि बाकी हायड्रॉक्सिक्लोरिन दिलं जातं, डॉक्सिसायक्लिन दिलं जातं. बाकी जसे ज्याला सिम्पटम्स आहेत ना त्याप्रमाणे त्याचं ट्रीटमेंट आहे. अशी फिक्स्ड प्रोटोकॉल नाहीये. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. म्हणजे लक्षणांनुसार आपण हो. ट्रीटमेंट दिली जाते. प्रत्येक पेशंटच्या त्याच्या स्थितीनुसार, त्याच्या शारीरिक स्थितीनुसार त्याची ट्रीटमेंट चेंज होते. गंगाधर सानप विचारत आहेत, इज इट मॅन्डेटरी टू कम्प्लीट सेकंड ब्लड टेस्ट or admitted patient can discharge from hospital after 10 days? It depends on the hospital, but it is not at all mandatory to do a blood test. But if the patient is into moderate and severe categories, they definitely do an X-ray chest to see, because the virus is upper respiratory tract and lower respiratory tract infection. So definitely they do an X-ray and blood test to see the cell count. Usually it is not done, but it is not mandatory that you have to do it before discharge. थँक्यू सो मच डॉक्टर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे रविराज यांनी. ते विचारतात, हाय ग्रेड फीवर काय आहे? लाईक 99.8 फॅरेनहीट डिग्री, सॉरी नॉट डिग्री, 99.8 फॅरेनहीट किंवा 100 डिग्री? Now, anything which goes above 100 degrees Fahrenheit is high fever. Even if you take crocin and if it doesn't subside after 3 and 4 days also, without antibiotics, लगेच तर antibiotics सध्याच्या काळात देत नाहीये, नाहीतर मग तो मास्क होईल ना, तो समजणार नाही की COVID-19 आहे का निगेटिव्ह, किंवा बरेचसे लोक टेस्टला जात नाहीत, म्हणूनच बरेचसे असिम्प्टोमॅटिक आहेत किंवा सस्पेक्ट्स आहेत. एनिथिंग विच इज अबाव 100 and 101 is considered as high grade, not 99.8. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. इथे आपल्याला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रमोद शेळके आहेत, किरण भोसले आहेत, भूषण ढोके आहेत, ज्यांनी विजय साळेजींना थँक्स म्हटलेला आहे हा छान वेबिनार ऑर्गनाईज केला त्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला घरच्या घरी कसं कळू शकतं की आपल्याला कोरोना आहे का? घरच्या घरी नाही कळू शकत, पण जसे मी बोलले की याच्यात दम लागतो, याच्यात खवखव होते, घसा दुखतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो आणि फीवर. पण फीवर प्रत्येकाकडेच थर्मोमीटर, शक्यतो ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत 10, 12, 15 वर्षापर्यंत त्यांच्याकडे थर्मोमीटर असतो. ज्यांच्याकडे थर्मोमीटर नाही त्यांना साधारण समजतंच की आपण प्रमाणापेक्षा आपलं अंग गरम लागतंय. एक सुका खोकला, खोकला सुका असतो, ओला खोकला नसतो, आणि छाती दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, हे याची डेफिनेट लक्षण आहे. असं जर काही जाणवत असेल तर लगेचच फॅमिली डॉक्टरकडे कन्सल्टेशन करून घेतलेलं बरं. ते पल्स ऑक्सिमीटरनं सॅच्युरेशन चेक करतील आणि त्याप्रमाणे सल्ला देतील. थँक्यू सो मच डॉक्टर. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, लेट मी जस्ट गो टू दी चॅट बॉक्स. किरण भोसले यांनी ते विचारतात, आय वुड लाईक टू आस्क डॉक्टर व्हॉट मेडिसिन शुड टेक फॉर कफ ॲज आय एम हॅव्हिंग टू मच ऑफ कफ. त्यांना कफाचा जास्त त्रास आहे तर त्यावरती ते काय मेडिसिन घेऊ शकतात? पण प्रतिपदा, यू आस्क हिम अगेन व्हॉट काइंड ऑफ अ कॉफ इज अँड हाऊ लॉंग इट इज देअर. He hasn't mentioned time period and the other details, ma'am. मग आता त्यांना तुम्ही नंबर देणार आहे का, सो दॅट प्रोबेबली आय कॅन कम्युनिकेट विथ हिम? कारण हे सांगणं खूप कठीण होईल ना नुसतं, म्हणजे दॅट आन्सर विल बी व्हेरी इनसफिशियंट. So I can just request Kiran Bhosle ji to हो ask a चालेल, question हो again with the details. हो चालेल. Okay, yes, definitely. Thank you so much, doctor, for your information. पण त्यातल्या त्यात प्रतिपदा त्यांना ऍटलीस्ट गरम पाणी तरी सांगू शकता, वाफ तरी पाण्याची घ्यायला सांगू शकता, निलगिरी टाकून, किंवा नुसतं प्लेन स्टीम इनहेलेशन, आणि हळदीचं दूध किंवा हळद पाणी, थँक्यू सो मच, किंवा चहात आलं आणि दालचिनी हे घालून तरी सांगू शकता. बिकॉज दॅट आय कॅन डेफिनेटली से. कॉफचे बरेच आहेत ना टाइप्स.
ओके ओके ओके. मला वाटतं मॅडम आपल्या प्रभागामध्येच आहे, तर किरणजींनी एकदा जाऊन मॅडमकडे जर ट्रीटमेंट घेतली तर जास्त बरं होईल. संतोष कदम यांनी पुढचा प्रश्न विचारलेला, हाऊ मेनी डेज विल टेक रिगेन हिज फुल इटिंग टेस्ट आफ्टर हॉस्पिटल डिस्चार्ज. एखाद्या पेशंटला त्याची टेस्ट रिगेन करायला किती वेळ लागू शकतो हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावरती? काय रिगेन करायला? टेस्ट रिगेन करायला. टेस्ट. अच्छा, टंग टेस्ट. ओके, Yes. तोंडाची चव. ओके, तोंडाची इट चव. मे टेक एनिवेअर बिटवीन 7 days to 15 days. म्हणूनच त्यांच्यासाठी आम्ही जो घरातला संतुलित आणि सात्विक आहार आहे तो तर रेकमेंड करतोच, झिंक युक्त, विटॅमिन सी युक्त. पण त्यांनी विटॅमिन सी ची गोळी जे हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झालेत त्यांनी खासकर जो कोविड पॉझिटिव्ह डिस्चार्ज झालेला पेशंट आहे त्यांना तरी विटॅमिन बिकोझिंक आणि विटॅमिन सी ची गोळी 2 महिने घेणं उपयुक्त, आणि संतुलित आणि सात्विक आहार ठेवणं. शक्यतो सगळ्यांनाच हे अप्लिकेबल आहे. तरी मी सांगते, नॉनव्हेज खाल्ल्याने हा काही पसरत नाही, पण पावसाळ्यात डायजेस्ट होत नाही नॉनव्हेज, त्यामुळे नॉनव्हेजवर थोडासा प्रतिबंध केलेला बरा, नॉनव्हेजचं रिस्ट्रिक्शन्स ठेवलेलं बरं, बिकॉज इट इज नॉट इझिली डायजेस्टेबल. राईट राईट डॉक्टर. मला वाटतं आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत. इथे काही नागरिकांनी आपल्या कामाला अप्रिशिएट केलंय. साळेसाहेब, दीपक जगताप, पंकज देसले, सुरेश शिंदे, भारती गळवे, नम्रता भोर, संजीव संतान, ज्ञानदेव वावळे, सचिन पाटील, सुरेखा जसवाल, गणेश वाडकर, रुपेश कुराडे, छाया वकील, सुहास खंदारे, प्रिया शेट्टी, नागेश साळवी, संध्या कोकाटे, नागेश साळवी, परत त्यांनी सांगितलेलं आहे, प्रमोद शेळके, किरण भोसले आणि भूषण डोके, या आणि अजून नागरिक आहेत की ज्यांनी आपल्या कामाची खूप प्रशंसा केलेली आहे आणि आपण असेच काम करत राहावं यासाठी आपल्याला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. त्याचसोबत मला सांगायला इथे खरंच आनंद होत आहे, डॉक्टर जयाजी नाथ यांनी देखील आपल्याला आपल्या कामासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि डॉक्टर, तुम्ही खरंच खूप छान आणि नेमक्या शब्दात माहिती दिलेली आहे या कोरोनावरती. आपण कशी काळजी घेतली पाहिजे, स्वतःचं एक आपण बोलू शकतो की सेल्फ वेलबिंग तर आपण सगळेच मेंटेन करत असतो, पण त्याशिवाय पुढे जाऊन होलिस्टिक अप्रोचने आपण एंटायर ग्लोबल वेलबिंग कसं मेंटेन करावं याविषयी तुम्ही खरंच खूप छान माहिती दिलेली आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. प्रतिपदा, मला एक जस्ट लास्ट नोट सांगायचं आहे येस प्लीज लोकांना. आवर्जून मी नवी मुंबईकरांना सांगते की धीरानं घ्या, संकट मोठं आहे, इट विल टेक अस टाइम, त्यामुळं प्लीज संयम धरा. आय नो की खूप अवघड जातंय, ऑलरेडी 4 महिने गेलेत, पण संकट तितकं मोठं आहे, त्यामुळं तुम्हाला संयम धरावा लागेल. प्लीज डोंट लूज पेशन्स, प्लीज डोंट लूज होप. आणि अजून एक जे आयुष काढा जो आहे, दालचिनी, लवंग, तुळस, अद्रक हे आपण सगळं पिसून घेऊ शकतो आणि फॅमिलीला आठवड्यातनं एकदा दोनदा देऊ शकतो, प्रत्येकाची जशी ज्याला प्रत्येकाला मानवेल तसं. पण काळजी घ्या, काळजी करू नका, चिंतन करा, चिंता प्लीज करू नका. प्लीज कळकळीचं, आपुलकीचं मी परत एकदा प्रत्येकाला विनम्र अभिवादन करते. थँक्यू सो मच डॉक्टर. आपल्याला आणि थोडं विजय, होत आहे हो हो चालेल. प्रोग्रामला, आणि आज आपल्या सोबत काही पेशंट देखील त्यांचा अनुभव इथे शेअर करणार आहेत. साधारण त्यांना लक्षणं कशी दिसली, त्यानंतर त्यांचा एकंदर ह्या कोविडचा जो त्यांचा अनुभव आहे ते आज आपल्या सोबत शेअर करणार आहेत. आपल्या सोबत आहेत आज डोके साहेब आहेत आज आपल्या सोबत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया त्यांचा अनुभव आज आपल्या नागरिकांसोबत शेअर करावा. भूषण ढोके आज आपल्या सोबत आहेत. भूषणजी, तुम्हाला माझा आवाज येतो? तुमचा माईक म्यूट आहे, त्याला अनम्यूट करा प्लीज. भूषणजी, येस, आणि आपला व्हिडिओ ऑन करा सर. येस, गाडी घेऊन जा, कधी म्हणतो नको घेऊन जा. बोला भूषणजी, तुमचा आवाज येतोय, बोला. हा, नमस्कार विजय साळे साहेब आणि डॉक्टर. विजय साळे साहेबांच्या मुळे मला फार मदत झाली. त्यांचा देवदूत कुठे नसेल, जर आपल्याला जर वाटलं की काही प्रॉब्लेम होतोय ना, आपलं सॉल्व्ह होत नाही, साळे साहेबांना जरूर भेटा. बाकी डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे, त्याचे इन्स्ट्रक्शन्स पाळा. धन्यवाद. थँक्यू सो मच भूषणजी. थँक्यू सो मच भूषणजी, तुम्ही तुमचा अनुभव इथे आपल्यासोबत शेअर केला. आपल्यासोबत अजून एक नागरिक आहेत की ज्यांनी
सुनीलजी आपला माईक अनम्यूट करा. माझा आवाज ऐकू येतोय का सुनीलजी आपल्याला? येस येस. एक मिनिट, 2 मिनिटं. हा हा. नमस्कार, मी जुईनगरचा रहिवासी सुनील हेमोरे बोलतोय. हा. सर्वप्रथम जेव्हा मला कोविड-19 कळलं की मी पॉझिटिव्ह आहे, तर माझी सुरुवात झाली ती ऍडमिशन. त्यावेळी मला विजय सरांनी खूप एवढी मदत केली ना, की बोलतात ना, नातेवाईक पण जवळ नाही आले त्यावेळी, पण या सरांनी मला एवढी मदत केली. कोविड हा जो रोग आहे हा एवढा सिरियस असा नाहीये, तो लगेच बरा होतो, परंतु त्याचे परिणाम जे असतात ना, एकदा माणूस पॉझिटिव्ह झाल्यानंतर जे नातेवाईक असतात, ते मित्रमंडळी असतात, ती त्याच्यापासून दुरावले जातात, त्यामुळे माणूस खचतो. अशा वेळी त्याच्या आजूबाजूचे जे लोक असतात आणि सोसायटी असते, असे लोक आणि विजय साहेबांसारखे समाजकार्य करणारे लोक असतात ना, ते त्यांना सहाय्य करतात, त्यांना मदत करतात, त्यांचा बोलतात ना, जो खचला जो आत्मविश्वास असतो तो ते जागृत करतात. विजय सरांनी मला एवढी मदत केली ना, की माझ्या मुलीच्या वेळी माझ्या मुलीला माइल्ड असा थोडासा त्रास झाला, पण तिचं ऍडमिशन होत नव्हतं हॉस्पिटलमध्ये. मी किती जणांना फोन केले, पण त्या हॉस्पिटलला घ्यायला तयार नव्हते. शेवटी विजय सरांनी स्वतः तिकडे 50 वेळा फोन करून माझं ऍडमिशन माझ्या मुलीचं माझ्याबरोबर करून दिलं. तेव्हा तो प्रसंग होता ना, माझ्या जीवनातला सगळ्यात बेकार प्रसंग होता, कारण की घरी मिसेस तीही आजारी आणि आपले नातेवाईक मंडळी ते घरी आपल्याला सहाय्य करायला तयार नाही. अशा वेळी आमच्या सोसायटीची जी लोक होती, सुयोग सोसायटीची, त्यांनी भरपूर मला मदत केली. वारंवार सकाळ संध्याकाळ आम्हाला हेल्प केली. विजय सर सकाळ संध्याकाळ फोन करायचे. एवढे त्यांनी मदत केली ना, की त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, तेव्हा मी बघितलं की तिथे हॉस्पिटलमध्ये 70 वर्ष 80 वर्षाचे वयोवृद्ध लोक देखील होते, आणि ते जास्त नाही, 4 ते 5 दिवसात ते लगेच बरे येऊन निघून जायचे. त्यामुळे मी पण 4 ते 5 दिवसात बरा झालो, घरी आलो, विजय सरांचा आभार मानलं, आणि माझ्या पोरगी पण 4 ते 5 दिवसात बरी झाली. घरी आल्यानंतरही मला जास्त काय त्रास नाही झाला. फक्त टेन्शन माणसाने घेऊ नये. टेन्शन जर तुम्ही घेतलात ना, तर तो आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मी एवढं सांगतो विजय सरांना की ते असंच कार्य नेहमी करत राहावं आणि आमच्यासारख्या लोकांना हेल्प करावी. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी, तुम्ही तुमचा अनुभव इथे शेअर केला आणि खूप चांगल्या एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. ते म्हणजे आपण सगळ्यांनी खूप संवेदनशील झालं पाहिजे. म्हणजे हा कोरोना इतका भयंकर नाहीये की सगळ्यांनी आपल्याला असं वाळीत टाकल्यासारखं आपण जे करतो ते तसं कोणी केलं नाही पाहिजे. आणि थँक्यू सो मच. आपल्या नातेवाईक आणि मित्र मिळून तोच होतो. येस 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 येस, बरोबर बोललात. थँक्यू सो मच सुनीलजी. मी सरते शेवटी साळे साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी यापुढील काळांसाठी काय उपाययोजना करणार आहात, आणि ही कोरोनाची साखळी लवकरात लवकर तोडण्यासाठी आपला प्रभाग आणि आपण आपल्या या प्रभागाचे सेवक या नात्याने काय सांगू इच्छिता आपल्या नागरिकांना? मी नागरिकांना सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी हा सगळा वेबिनार अटेंड केला. डॉक्टर अर्चना शहा, डॉक्टर प्रतिभा मॅडम, डॉक्टर राम सर, आणि ह्या हे सगळं कार्य करत असताना हा एकटा माणूस कार्य करू शकत नाहीये. ह्या जुईनगर मधील प्रत्येक सोसायटीमध्ये जे रहिवासी असतात ना, ते आपल्या बरोबर असतात. आणि माझं गाव खूप लांब आहे, इथून जवळपास 500 किलोमीटर वरती आहे. माझे नातेवाईक माझ्यापासून खूप लांब राहतात, पण हे जुईनगर आहे ना, हे माझं एक कुटुंब आहे. समाज कार्य करताना कुटुंब नेहमी विरोधात जातं. घरच्या लोकांना नेहमी टेन्शन वाटत असतं, हा बाहेर जातोय. पण मला एक गोष्ट खरंच सांगायची वाटते की आज सुनील हिंगोली साहेबांनी सांगितलं किंवा डोके साहेबांनी सांगितलं, डोके साहेब हे आमच्या जुईनगरचे सर्वात पहिले पेशंट होते ज्यांना कोरोना झाला होता. ह्या ज्या लोकांचे आपल्या मागे असलेले आशीर्वाद असतात ना, आणि काय असतं तुमचं मेन, आपण ज्या गोळ्या खातो ना त्या इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी शरीराची, पण ना आपली मानसिक पॉवर वाढवण्यासाठी ना आपल्या बाजूचा मित्रमंडळी ही नेहमी चांगले असावेत, जेणेकरून ना. आणि मी जुईनगरची जनता ही नेहमी एवढी पॉझिटिव्ह आहे ना, आता आमच्या इथे जवळपास 100च्या वरती लोक पॉझिटिव्ह होऊन गेले, पण डेथ रेट ना तुम्ही बघणार तर 0.1 आहे. 99.99% लोक हे बरे होऊन आमच्या जुईनगरला परत आले आहेत. मला एकच सांगायचं आहे, कोरोना हा रोग निसर्गाने दाखवून दिलाय की हा रोग वडचड आहे, पण अंतर माणसात ठेवायचं आहे. माणुसकीमध्ये तुम्ही अंतर कधीच ठेवू नका.
साधारणतः आता लॉकडाऊन 10 दिवसाचा डिक्लेअर केला आहे, त्या काळामध्ये सर्वांनीच सहकार्य केलं आहे. असंच सहकार्य तुम्ही पुढे करत राहा. आमच्याकडून तुम्हाला काही सहकार्य लागलं किंवा माझा कधी फोन लागत नसेल किंवा माझ्या इतरांचा मी तुम्हाला जे नंबर शेअर केलेत, कोणाला हॉस्पिटलची बिलांच्या बाबतीत असतील किंवा कोणाला काही बेड्स अडचणी तयार होत असतील किंवा कोणाला घरी बेड नसेल मिळत, तर आम्ही त्यांची घरी सुद्धा सिलेंडर देऊन व्यवस्था करू शकतो. आमचे डॉक्टर्स टीम्स आम्ही सध्या अवेलेबल करून घेतलेले आहे. कारण का हा आमचा नवीन प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे की जेणेकरून मॅडमनी सांगितलं, अर्चना शाह मॅडमनी, की आपण ना असं पण काही विषय वेळा होतो की इन्फ्रास्ट्रक्चर आपला कमी पडतो आहे आणि लोकांना ना वेळेस आपल्याला घरी सुद्धा कोविडची ट्रीटमेंट देणं गरजेचं लागू शकतं. त्यासाठी आम्ही आता सिलेंडरची पण व्यवस्था केलेली आहे. तर तुम्हाला असं जास्तीत जास्त त्रास झाला आणि आपल्याला कुठेच बेड उपलब्ध भगवंताच्या दयेने असं होऊ शकत नाही, पण नाही झाला तर आपण त्याची व्यवस्था घरी सुद्धा करू शकतो. तुम्ही मनाने खचून जाऊ नका, मानसिकदृष्ट्या कुठेही दुर्बळ होऊ नका. तुम्ही नक्कीच बरे व्हाल, हीच आजच्या दिवशी सदिच्छा बाळगतो. आणि सर्वप्रथम पुन्हा एकदा राम सर असू, यांची टीम आहे पूर्णपणे, आणि आमचे माननीय श्री गणेश नाईक साहेब, माननीय श्री सागर नाईक साहेब आणि माननीय संदीप नाईकजी साहेब, हे जे आमचे मार्गदर्शक आमच्या पाठीशी नेहमी उभे असतात. त्याचबरोबर जे आमचे महापौर आहेत, आमचे जयंतजी सर साहेब, ते आमच्या बरोबर ना नेहमी असतात, की त्यांची सवय आहे की चुकलं ना सांगतात की तुमचं चुकतं आणि बरोबर केलं ना शब्बासकी थाप पण त्यांची नक्कीच पाठीवर असते की तुम्ही बरोबर केलेलं काम आहे. तसंच ह्या गुरुजन व्यक्तींचं माझ्या बरोबर जे प्रेम आहे ते आयुष्यभर असंच राहो. आणि मी माझ्या फॅमिलीला धन्यवाद देतो की ते मला जे काम करण्यासाठी बाहेर पाठवतात आणि घरी आल्यानंतर माझी सुद्धा काळजी घेतात. आणि तुम्ही सुद्धा तुमची अशाच प्रकारे काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. थँक्यू. थँक्यू सो मच साहेब. तुम्ही खरंच आपल्या या जुईनगरच्या कुटुंबाची एखाद्या सदस्याप्रमाणे, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेत असतात. आणि अर्थातच आपल्या कुटुंबाने देखील आपण जे काही जनसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला देखील पाठिंबा दिलेला आहे. मी सर्वात आधी आपलं आणि आज आपल्याला वैद्यकीय मार्गदर्शन केलेल्या डॉक्टर अर्चना शहा यांचं आभार मानेल की त्यांनी एवढी छान माहिती दिली या कोरोनाविषयी. त्यानंतर आपल्यासोबत ज्यांनी अनुभव त्यांचा शेअर केला कोविडचा, ज्यावेळेस त्यांना कोविडची लागण झाली होती, त्या भूषणजी आणि सुनीलजी यांचे देखील मी आभार मानते. आणि सरते शेवटी मी सगळ्यात जास्त ऋणी आहे, सगळ्यांचा आभार मानते, ते म्हणजे आपल्या नागरिकांचे, ज्यांनी वेळात वेळ काढून हा वेबिनार जॉईन केला. आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्यासोबत बरेच नागरिक जॉईन झालेले आहेत, त्यांचे देखील आभार. मला असं वाटतं की सरते शेवटी आजच्या या चर्चेतून आपण एकच बोध घेऊ शकतो की आपल्या सगळ्यांना पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आपल्याला जरी एकमेकांना भेटता नाही आलं तरी एकमेकांशी संवाद साधायचा आहे. आज अनेक टेक्नॉलॉजीमुळे आज अनेक साधनं उपलब्ध आहेत एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी. ते अंतर, फिजिकल डिस्टन्स खरं तर टेक्नॉलॉजीने कमी केला आहे. मनातील अंतर कमी करण्याची गरज ही आता सध्या मानवाला आहे. त्याच्यामुळे आपण सतत एकमेकांशी कनेक्टेड राहूया, कुटुंबाची काळजी घेऊया, घरी राहूया आणि ही कोरोनाची साखळी आपल्या नवी मुंबईतून लवकरात लवकर कशी तोडता येईल यासाठी सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करूया. आणि शेवटी आपल्या घरात, आपल्या प्रभागात, आपल्या शहरात, आपल्या देशात आणि एकंदर जगात आपण एकतेचा संदेश देऊया, मानवतेचा संदेश देऊया. आपल्याला या कोरोना सोबत लढायचंय, त्याच्यासोबत जगायचं आहे. पण आपल्याला बोला काय आहे, हे सगळं करत असताना महत्वाचे जे आमचे योद्धा आहेत, त्या योद्धांचे आम्ही आभार मानून राहून गेलं. त्यासाठी पुन्हा एकदा क्षमा असावी. जे महापालिकेचे कर्मचारी आहेत, जे डॉक्टर आहेत, जे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. कारण का ती जी लोक आहेत ना, स्वतःच्या जीवावरती खेळून आमचं रक्षण करतायत. बघा ना, जी रक्षण करणारी माणसं आहेत ना, त्यांचं आपण जर नाही ऐकलं तर त्रास आपल्याला नक्की होणार आहे. तर माझी कृपया रिक्वेस्ट आहे की ते आपल्यासाठी झटतायत, आपल्या जीवासाठी झटतायत, तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे आणि शासनाने सांगितलेल्या नियमाचं पालन केलं पाहिजे. घरी राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्सचा अवलंब करा. जय हिंद. धन्यवाद साळेसाहेब. बरोबर बोललात की हे जे सगळे आरोग्य दूत आपल्यासाठी झटत आहेत, सध्या देव सगळ्यांना त्यांच्यामध्येच दिसत आहे. तर सगळ्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे, घरी राहिलं पाहिजे, काळजी घेतलं पाहिजे. आणि एकच लक्षात ठेवायला हवं आपण सगळ्यांनी की आपल्याला माणसात अंतर ठेवायचंय, माणुसकीत नाही. आपल्याला रोगाशी लढायचंय, आपल्याला रोग्याशी नाही. त्यामुळे हे सगळ्यांनी निश्चय करूया की सगळ्यांनी एकत्र राहूया. आपण यापुढे देखील असंच एकमेकांशी कनेक्टेड राहणार आहोत, संवाद साधत राहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. कट.
हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समभाग हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समभागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष